प्रयोगशाळेमध्ये वैज्ञानिक रामकृष्णन आपल्या नवीन बनवलेल्या महिला रोबोट बरोबर उभा होता। रोबोटने आताच मानवीय भावनांना महसूस करण्याची सुरुवात केली होती। डॉक्टर रामकृष्ण रोबोट बनून खूप खुश होता। तिची बायको रेवती सुद्धा तिथे उभी होती। रेवती, अद्भुत! शेवटी मी हे करूनच दाखवलं। आता ही फक्त मशीन नाहीये, तर हा माणूसच आहे। याला ह्युमनाइड रोबोट म्हणतात। वाह, हे तर कमालच झालं। ह्याची काय विशेषता आहे? खरं तर ह्युमनाइड रोबोट जे असतात ते माणसासारखे वागतात। हे खूप प्रेमळ आणि चांगले असतात, त्यामुळेच लोक यांच्यासोबत लवकरच जोडले जातात। हे माणसांकडून शिकतात आणि त्यांच्या हिशोबाने स्वतःला बदलतात। सगळ्यात खास गोष्ट ही आहे की हे आपल्या भावनांना समजतात आणि ते आपल्याला आणि हे लगेचच उत्तरं पण देतात। धन्यवाद सर, मी महसूस करू शकते आनंद, उत्साह आणि राग आणि दुःख हे पण तुम्हाला कळतं? हो, पण ह्या भावना भारी आहेत। मला समजत नाही दुःख का होतो। हे तर माणूस होण्याचा पुरावा आहे। भावना आपल्याला कमजोर नाही बनवत, आपल्याला जगायला पुढच्या दिशा देतात। तुझं नाव आजपासून रुबी आहे। रुबी, खूप छान सर। तर मी आता लोकांना बेहतर समजू शकते। फक्त माणसांसोबतच नाही, तर प्रत्येक जीवित गोष्ट तू त्यांच्यासोबत जोडू पण शकतेस। रुबीला बनवल्यानंतर वैज्ञानिक डॉक्टर रामकृष्णन आणि त्यांची बायको रेवती खूप खुश होतात। हाच आनंद नवीन बनलेल्या रोबोटला पण महसूस होत होती। वाह, हे तर कमाल झाली डॉक्टर रामकृष्ण। खूप खूप बधाई। खूप खूप धन्यवाद रेवतीजी। सकाळी सकाळी डॉक्टर रामकृष्णन आपल्या प्रयोगशालामध्ये रोबोटचा परीक्षण करत होते। त्यांची बायको रेवती चहा घेऊन आत आली। अहो, आता बस करा, बनवला ना तुम्ही रोबोट, आता जरा आराम करा। काही दिवस कुठेतरी बाहेर जाऊन येऊया। अरे आता थांबा, याची अजून टेस्ट घेणं बाकी आहे। पण फक्त प्रयोगशालामध्ये टेस्ट करून काहीच नाही होणार। ह्याची खरी टेस्ट तर तेव्हा होईल जेव्हा ही लोकांच्या मधोमधी जाऊन काम करेल। एकदम बरोबर बोलत आहेस। मी याला बाजारात घेऊन जायच्या बद्दल विचार करत होतो। हो, तू स्वतःच घेऊन जा याला, बघा तरी कसं काय काम करते। ठीक आहे, मी आत्ताच घेऊन जातो। डॉक्टर रामकृष्ण रोबोट रुबीला घेऊन बाजारी जातात, तिच्याकडून खरीदारी करवतात आणि घराकडे निघायला लागले। रुबीच्या हातामध्ये एक शॉपिंग बॅग होता। रुबी, तू तर खूपच छान बार्गेनिंग केलीस। माझे तर खूप पैसे वाचवलेस। सर, हे सगळं तुमचा कमाल आहे। तुम्हीच माझ्यामध्ये असे सॉफ्टवेअर टाकले आहेत की मी बार्गेनिंग करू शकते। 30 रुपये किलोचे टमाटर तू मला 20 रुपये किलो मध्ये खरेदी करूनच दिलेस। हो सर, शेवटी बाई जे आहे। बरोबर बोलत आहेस। रुबी आणि डॉक्टर रामकृष्ण पुढे जात होते की तेव्हा त्यांची नजर कोण्यामध्ये पडलेल्या एका छोट्याशा पपीवर पडली। डॉक्टर रामकृष्ण सर, कृपया थांबा, इथे एक जीवित प्राणी गंभीर स्थितीमध्ये आहे। कुठे? ओ, हे पिल्लू तर खूपच वाईट अवस्थेत आहे। ह्याचं शरीर कमजोर आहे आणि हा घायल दिसतो। मला ह्याच्यावर दया येत आहे। ह्याला मदतीची गरज आहे। तू बरोबर बोलत आहेस। कृपया ह्याला घरी घेऊन चला, मी ह्याला सुरक्षित ठेवेल आणि ह्याची देखरेख सुद्धा करेल। ठीक आहे, चला याला घरी घेऊन जाऊया। याची आपण नेहमी काळजी घेत राहू। डॉक्टर रामकृष्णने त्या पिल्ल्याला उचललं आणि आपल्या हातामध्ये पकडलं। रुबी खुश झाली। दोघे जण पिल्ल्याला घेऊन घरी जायला लागले। रुबीच्या मनामध्ये रुबीसाठी दयाचा भाव बघून डॉक्टर रामकृष्ण खूप प्रसन्नित झाला। जेव्हा दोघे घरी आले तर डॉक्टर रामकृष्णने कुत्र्याच्या पिल्ल्याला खाली ठेवलं आणि रुबीला बोललं, रुबी, याला हळूहळू जेवायला घालावं लागेल। हा खूप छोटा आहे आणि खूप कमजोर आहे। लक्ष दे, याला काही जखम न हो। समजले। कुत्र्याच्या पिल्ल्याला हळूहळू दूध आणि चपाती देईल। हा पिल्ला खूप दुखामध्ये आहे। रुबी एका प्लेटमध्ये दूध आणि चपाती घेऊन कुत्र्याकडे येते। ती खूप प्रेमाने दुधाची कटोरी त्याच्या तोंडाच्या जवळ ठेवते। ते कुत्र हळूहळू खायला सुरुवात करतो। तू लवकर ठीक होशील, मी तुझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेईल। सर, मी ह्याचं नाव पण तय केलेलं आहे। तर याचं नाव काय विचार केलाय? भूरा, कसं वाटतंय नाव? खूप छान आहे, भूरा।
भुराने दूध पिऊन आपली शेपटी हलवली. रुबी प्रेमाने त्या कुत्र्याच्या डोक्यावर हात फेरते. हे बघून डॉक्टर रामकृष्ण खूप आनंदात आला. वा, एक जनावर आणि मशीनच्या मध्ये प्रेमाचं हे नातं बघून मनाला खूप शांती मिळाली. खरंच प्रेमात किती ताकद असते. प्रेमाने एका जनावराला आणि मशीनला जोडलं. आता आराम कर भुरा, मी तुझ्या बरोबर आहे. खुल्या मैदानात रुबी आणि भुरा खेळत होते. रुबीने बॉल टाकली. भुराने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण चुकला. भुरा, लक्ष दे, तू ह्याला पकडू शकतोस, परत प्रयत्न कर. रुबीने बॉलला हळूहळू वर उचललं. ह्यावेळेस भुराने बॉल पकडली. खूप छान, तू शिकत आहेस, आनंदित आहे ना? भुरा आनंदात भोगतो आणि आपली शेपटी हलवतो. तेव्हा अचानक पाऊस सुरू होतो. घाबरू नकोस, मी इथे आहे, तुला भिजायला नाही देणार. रुबीने भुराला आपल्या हातामध्ये उचललं आणि आपल्या शरीराने त्याला ढाकलं, ज्याने भुराला बरं वाटलं. तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस, मी कायम तुझी रक्षा करेन. पाऊस थांबला. रुबीने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि दोघे जण घराकडे जायला लागले. आता दोघांमध्ये खूप गाढ मैत्री झाली होती. रुबी सारख्या अत्याधुनिक रोबोटच्या उत्पत्तीसाठी देशच्या सरकारीने डॉक्टर रामकृष्णचा सन्मान केला होता. सन्मान समारोहाच्या नंतर डॉक्टर रामकृष्ण आणि त्यांची बायको रेवती घरी आले. तर घरामध्ये रुबी आणि भुरा बरोबर त्यांचे 2 वैज्ञानिक मित्र डॉक्टर रमण आणि डॉक्टर राजेंद्र त्यांची वाट बघत होते. डॉक्टर रामकृष्ण, खूप खूप धन्यवाद. तुमच्या ह्या सन्मानाने आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही रुबीचं निर्माण करून खूपच मोठा करिश्मा केलाय. हे खूप खूप धन्यवाद. तुम्ही दोघं आलात, आम्हाला खूप आनंद झाला. या आविष्कारासाठी आम्ही 10 वर्षापासून प्रयत्न करतोय, पण तुम्ही तर आमच्या आधीच या ह्युमनाइट रोबोटला बनवलं. हो, तुम्ही तर आमच्या आधीच या ह्युमनाइट रोबोटला बनवून खरंच तुम्ही आमच्या आधीच बाजी मारली. अरे, हे एवढी पण तारीफ नका करू माझी. चला या, चला तुमचं तोंड गोड करतो. रुबी मिठाईचा डब्बा घेऊन येते आणि त्यातली मिठाई काढून डॉक्टर रमण आणि डॉक्टर राजेंद्रला मिठाई दिली. वा रुबी, तू तर खूपच चांगलं काम करतेस. काय आमच्या सोबत घरी येणार का? डॉक्टर रामकृष्ण जर बोलतील तर मी तुमच्या बरोबर येईल, पण जर काय ते नको म्हणतील तर मी नाही येणार. वाह डॉक्टर रामकृष्ण, ही तर तुमची आज्ञा पाळते. कमाल आहे. हो डॉक्टर, जेव्हापर्यंत हिच्या CPU मध्ये मी बनवलेली AI प्रोग्रामिंग राहील, ही मी सांगितल्याशिवाय कुठेच नाही जाणार. मी लवकरच याला देशाच्या सरकारला देणार आहे, ज्यामुळे ही देशासाठी कामात येईल. अरे वा, खूपच छान. त्या दिवस तर डॉक्टर वैज्ञानिक रमण आणि राजेंद्र तर गेले, पण खूप रात्र झाली आणि डॉक्टर रामकृष्णच्या घरी 2 चोर आले. त्यांच्या चेहऱ्यावर नकाब लागलेला होता. दोघे जण घरी येतात आणि प्रयोगशालाकडे जायला लागतात, जिथे एका खुर्चीवर रुबी बसलेली होती. तिची बॅटरी चार्ज होत होती आणि तिचे डोळे बंद होते. तेव्हा एक चोर बोलतो, ऐका, ही बॅटरी चार्जिंगवर आहे. दुसऱ्या चोराने पहिल्या चोराला एक मेमरी कार्ड दाखवताना बोलला, या AI कार्डला आपण रुबीमध्ये टाकू. प्रोग्रामिंग बदलली जाईल आणि लगेचच ती आपल्या कंट्रोलमध्ये येणार. हे दोघे जण डॉक्टर रमण आणि डॉक्टर राजेंद्र होते. जसंच डॉक्टर राजेंद्रने रुबीला हात लावला, रुबीच्या पायाच्या खाली बसलेल्या भुराने भोकायला सुरुवात केली. रुबी ऍक्टिव्ह मोडवर आली. तू कोण आहेस? रुबीने लवकरच बाजूला असलेल्या लाईटचा स्विच ऑन केला. प्रयोगशाळेमध्ये उजवड आला. तेव्हाच प्रयोगशाळेमध्ये डॉक्टर रामकृष्ण आणि रेवती पण आली. दोघं चोर घाबरायला लागले. कोण आहात तुम्ही? इथे काय करत आहात? सर, हे चोर आहेत जे माझा AI कार्ड बदलण्यासाठी आले होते. भुराची आवाज ऐकून मी ऍक्टिव्ह मोडवर आले. रुबी, यांच्या चेहऱ्यावरचे नकाब काढ. डॉक्टर रामकृष्ण जसंच बोलले, रुबीने दोघांच्या चेहऱ्याचे नकाब काढले. समोर डॉक्टर रमण आणि डॉक्टर राजेंद्र उभे होते. हे बघून डॉक्टर रामकृष्ण आणि रेवती चकित झाले. डॉक्टर रमण आणि डॉक्टर राजेंद्र तुम्ही? डॉक्टर रमण आणि डॉक्टर राजेंद्र लाजून पाणी झाले होते.
हो डॉक्टर रामकृष्ण, आम्ही रुबीला चोरायला इथे आलो होतो. आम्ही रुबीचं AI मेमरी कार्ड बदलून तिला आमच्या कंट्रोलमध्ये आणण्याची इच्छा होती. तुम्हा दोघांना लाज नाही वाटली असं करताना? ही आता देशची धरोहर आहे. हिला तू आपल्या फायद्यासाठी वापर करणार होतास. डॉक्टर रामकृष्ण, आम्हाला माफ करा, आमच्याकडून चूक झाली. तुम्ही देशच्या धरोहरला चोरण्याचा प्रयत्न केलाय आणि देशाचं नुकसान केलं आहे. तुम्हाला ह्याची सजा तर कानूनच देईल. तेव्हा भुरा भोकायला लागला. सर, जर भुरा नसला असता तर हे लोक माझ्यामध्ये आपला AI कार्ड टाकले असते आणि मला आपल्या कंट्रोलमध्ये घेतले असते. वाह, तुम्हा माणसांपासून तर हा प्राणी चांगला आहे, ज्याने मैत्रीची एक चांगली मिसाल ठेवली आणि तुम्ही माणसं असून आपल्या मित्राबरोबर चुकीचं करायला जात होता. आज यांच्या मैत्रीनं दाखवून दिलं, मैत्री ही कुठल्या माणसाची होत नसते. तर मशीन असली तरी पण आपलं नातं नक्कीच कमजोर नसतं. रुबी आणि भुराच्या मैत्रीला माझा सॅल्यूट.